हर्षदाजी, जसा तुम्ही उल्लेख केला की मेडिटेशनचं देखील तेवढ्याच प्रमाणात महत्त्व आहे. प्राणायाम नेमका कसा असतो आणि तो कशा पद्धतीने केला जातो? ओके, आता मी दाखवते मॅडम प्राणायाम. पहिल्यांदा आपण अनुलोम विलोम प्राणायाम आवर्जून केला पाहिजे सर्वांनी. अनुलोम विलोमला नाडी शुद्धी किंवा नाडी शोधन प्राणायाम म्हटलेला आहे. अनुलोम विलोम ज्यावेळी आपण प्राणायाम करतो ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्यांचं शुद्धीकरण होतो. इडा आणि पिंगलीद्वारे हे नाडींचं शुद्धीकरण केलं जातो. अनुलोम विलोम करणारा व्यक्ती तुम्ही डिप्रेशनवर मात करू शकता, झोपेच्या प्रॉब्लेम पासून त्यातून बचाव होऊ शकता, सर्दी खोकलांपासून असाध्य रोगांपासून जर तुम्हाला बरं करायचं असेल ते फक्त आणि फक्त अनुलोम विलोम. अनुलोम विलोमला द किंग ऑफ ऑल प्राणायाम म्हटलेला आहे. आणि मॅडम कसं आहे, प्रत्येक प्राणायामला लिमिटेशन्स आहे, पण अनुलोम विलोम असा एकमेव प्राणायाम आहे किती पण उशीर तुम्ही करू शकताय. मी ऍक्च्युली अनुलोम विलोम प्राणायाम करून दाखवते. तुमचं उजव्या हाताचा प्रणव मुद्रा बांधायचे, डाव्या हाताचा ध्यान मुद्रा. अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद करायचे, डावीनं पूर्ण इनहेल, स्लोली उजवीनं एक्झेल, परत लेफ्ट नोस्ट्रिलनं पूर्ण इनहेल, स्लोली एक्झेल. फक्त इथं स्तब्धता असू दे आणि डीप इनहेल आणि डीप एक्झेलला महत्व दिलं पाहिजे. अनुलोम विलोम तुम्ही एक 3-4 मिनिटांपासून सुरू करा. नंतर तुम्ही 15-20 मिनिटांपर्यंत केलं ना, स्वतःहून आपण ज्यावेळी करायला सुरुवात करतो संपूर्ण मानसिक ताणतणावापासून आपण मुक्त होतो. आणि शारीरिक सुद्धा तुमचं कुठलंही ब्लड प्रेशर असू दे, तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असू दे, शुगरचं लेवल सुद्धा तुमचं नॉर्मल मध्ये येते. फक्त 15 ते 20 दिवस सातत्यानं केल्यामुळे त्याचा एवढा इफेक्ट होतो अनुलोम विलोमचा.